राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। लक्षवेधी क्रमांक 6 श्री किरण लामटे। लक्षवेधी क्रमांक 6 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, दत्तात्रय कवटे हा अकोले तालुक्यातील गोटी गावचा तरुण सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे योगेशवाडीमध्ये कुक्कुटपालनावरती काम करत होता। तो वयाच्या 13 वर्षापासूनच त्याला शिक्षण त्याचं 7वी-8वी असेल आणि त्या 13 वर्षाचा तरुण असताना आपलं मुलगा असताना त्याला तासगावला नेण्यात आलं। त्यावेळेला तो बालमजूर म्हणूनच गेला आणि त्याला काही आमिष दाखवण्यात आली की बाबा तुला कुक्कुटपालनावर कुक्कुटपालन बांधून देतो, तुला नंतर मालक बनवतो आणि तेव्हापासून त्यानं या आदिवासी तरुणानं त्याचं घर सोडलं आणि आता 2-3 महिन्यापूर्वी 14 मार्च 2025ला त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। या निमित्तानं की त्याची जे शवविच्छेदन झालं त्यावेळेला घरचे कुणी नव्हते, त्याची बॉडी पोचवण्यासाठी जो कोणी सचिन साळुंके म्हणून आहे तो कुणीच आला नाही आणि आतापर्यंत त्यांच्या घरच्याला भेटले नाही। तर त्यांची घरची एक आई आहे, गरीब कुटुंब आहे, आदिवासी कुटुंब आहे आणि ते गावामध्ये उपोषण त्यांनी गावामध्ये चालू केलंय। 10-12 दिवस झालं उपोषण झाले। तर माझी या निमित्तानं स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत की त्याचा जो मृत्यू झालाय संशयास्पद त्याच्या मागचं कारण काय आहे आणि जे दोषी आहेत त्यांची विशेष पथकामार्फत चौकशी होणार का आणि ती चौकशी होऊन जो कोणी दोषी सिद्ध होईल किंवा CID चौकशी होणार का आणि जो दोषी सिद्ध होईल त्याच्यावरती लवकरात लवकर किती दिवसामध्ये कारवाई होईल। आणि तिसरा प्रश्न आहे की त्याची आई आणि गावकरी ज्या घोटी गावात अकोले तालुक्यात उपोषणाला बसले तर त्याच्यासाठी उपोषण सोडवण्यासाठी सरकारी यंत्रणा जाणार का? चला मंत्री महोदय। सन्मान्य सदस्य किरण लामटे यांनी अकोले तालुक्यातील घोटी येथे श्री दत्तात्रय कवटे यांच्या शेतामध्ये या व्यक्तीने सचिन साळुंके यांच्या शेतामध्ये जो काम करत होता त्याचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला आणि हे होत असताना असं लक्षात आलं की त्या ठिकाणी नातेवाईकांनी पहिले त्याची बॉडी घेतली नव्हती, नंतर त्यांची बॉडी देखील त्या ठिकाणी त्यांना सुपूर्द करण्यात आली। घटनास्थळीचा संपूर्ण पंचनामा करण्यात आला। वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय तासगाव यांनी शवविच्छेदन करून त्या ठिकाणी ॲडव्हान्स सर्टिफिकेटसह मयताच्या नातेवाईकाच्या ताब्यात तेव्हा बॉडी दिली। हे सर्व करत असताना त्याच्या हाताच्या मनगटावर देखील काही जखमा त्या ठिकाणी आढळल्या होत्या। परंतु पोस्टमार्टममध्ये जेव्हा आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये गेलो तर असं लक्षात आलं की पोस्टमार्टमने दिलं की त्यांनी गळफास लावून त्या ठिकाणी आत्महत्या केली। आपल्या ते 2 पण पेशीचा गळफास लावून आणि पोस्टमार्टममध्ये पण गळफास लावून आत्महत्या केली हे त्या ठिकाणी पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला। याच्या आधी त्यांनी गळफास लावून घ्यायच्या आधी पुन्हा एकदा 14 तारखेला त्या ठिकाणी स्वतः एक माशा मारण्याचं औषध प्राशन केलं होतं आणि याच्या आधी त्यांनी 1 आठवड्याची अटेम्प्ट केला होता। म्हणून आता सद्यस्थितीमध्ये कोणी त्या ठिकाणी दोषी आढळून आलेलं नाही। महोदय, या निमित्तानं माझा असा प्रश्न आहे की त्यानं सुसाईड अटेम्प्ट 2दा-3दा दिले तर त्याच्या मागचं कारण काय? कारण तो 13 वर्षाचा असताना बालमजूर म्हणून त्या कुक्कुटपालनाचा जो साळुंके कोण आहे त्याच्याकडे काम करत होता, इतके दिवस 15 वर्ष तिथं राहिला आणि मग अचानक त्याच्यावरती ही वेळ का आली तर त्याची सखोल चौकशी आपण करणार का? या सदस्यांचा आग्रह लक्षात घेता पुन्हा एकदा सखोल चौकशी करण्यात। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।